नमस्कार. कॅटेगरीमधील उमेदवार ओपन कॅटेगरीमध्ये नेमकं केव्हा जाऊ शकतात? एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे, एन-टी, एस-बी-सी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जर ओपन कॅटेगरीमध्ये निवड करायची असेल तर त्यांना पर्सेंटेज आणि वय हे नेमकं किती पाहिजे? ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जर ओपन कॅटेगरीमध्ये जायचं असेल तर पर्सेंटेज आणि वय हे किती आवश्यक असतं? टी-ई-टी आणि सी-टी-ई-टीमध्ये राखीव आणि अराखीव प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना किती पर्सेंटेज मार्क पाहिजेत, जेणेकरून इतर सगळ्या प्रवर्गामधील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड ही अराखीव गटामध्ये अर्थातच खुल्या कॅटेगरीमध्ये ओपन प्रवर्गामध्ये होऊ शकते. या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी जे आहेत आपण दोन गोष्टी वापरणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर 7 फेब्रुवारी 2019चा हा जी-आर आणि दुसरं म्हणजे काय की ज्या वेळेला आपण कॅटेगरीचा विचार करतो तर त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये नेमके येण्यासाठी कुठल्या सेवा शर्ती आहेत, ह्या शासनाने अधिकृतरित्या दिलेली जी नियमावली आहे, ज्या सूचना आहेत, त्या सूचनांचा वापर आणि अर्थ काढण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यामुळे कुठेही लंबे आपण गोष्टी फेकणार नाही आहोत. ज्या वस्तुस्थिती राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आहेत त्यांचाच वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात की ओपन प्रवर्गामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागू शकतो किंवा कुठल्या विद्यार्थ्यांची निवड ही होऊ शकते. ठीक आहे, असं कठीण नाहीये. याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. समजा रमेश, गणेश आणि सुरेश हे 3 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, सुरेशला समजा 98 मार्क्स आहेत, गणेशला समजा 88 मार्क आहेत आणि रमेशला समजा आपण असं कन्सिडर करूयात की 91 मार्क्स आहेत. समजा आपण असं गृहीत धरूयात की रमेश हा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, गणेश हा एस-टी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि सुरेश हा समजा ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. आता तुम्ही याच्या ठिकाणी कुठलाही प्रवर्ग तुम्ही कन्सिडर करू शकता, ज्या प्रवर्गामध्ये तुम्ही असा त्या ठिकाणी. आता एक जी जागा आहे तर ती ओपन कॅटेगरीसाठी सुटलेली आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी रमेश सुद्धा अप्लाय करू शकतो, गणेशही अप्लाय करू शकतो आणि सुरेश देखील काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. आता तिघांपैकी सर्वाधिक मार्क्स हे सुरेशला आहेत, त्यामुळं या ठिकाणी या ओपनच्या जागेसाठी निवड होणार आहे सुरेशची. आता प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असा निर्माण होतो की सर, रमेश हा ओपन कॅटेगरीमधील होता, मग अशा परिस्थितीमध्ये सुरेश ओबीसी कॅटेगरीमध्ये असताना देखील ओपन कॅटेगरीमध्ये त्यांची निवड का बरं झाली असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ओपन प्रवर्ग म्हणजे नेमकं काय असतो, तर हा सर्वांसाठी खुला असतो. ओपनमध्ये ओपनचे विद्यार्थी येतात, एस-सी, एस-टी, ओबीसी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी, व्ही-जे, एन-टी-बी, सी-डी आणि एस-बी-सी या सर्व प्रवर्गामधील विद्यार्थ्यांसाठी हा खुला गट जो आहे, ज्याला आपण ओपन म्हणतो, त्याचं नावच आहे खुला गट. या ठिकाणी सगळे विद्यार्थी हे कॉम्पिटिशनमध्ये असतात. आलं लक्षामध्ये? त्यामुळं सुरेश हा ओबीसी कॅटेगरीमध्ये जरी असला तरी सुद्धा ह्या सर्वांच्या तुलनेमध्ये त्याला अधिक मार्क असल्या कारणामुळे त्याची निवड ही ओपनच्या ठिकाणावरती होऊ शकते. आता हे करत असताना काल राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये काही गोष्टी ह्या स्पेसिफिकली नमूद केलेल्या आहेत की जर समजा सुरेश ओबीसी कॅटेगरीमध्ये असून देखील त्याला जर ओपन कॅटेगरीचा लाभ घ्यावायचा असेल तर त्याने काही गोष्टी किंवा ओपन कॅटेगरीचा जो काही क्रायटेरिया आहे तो फुलफिल करणं आवश्यक आहे. मग हा क्रायटेरिया नेमका कुठला असतो ज्याला सुरेशला फुलफिल करावं लागेल ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात आणि हे फक्त आणि फक्त शिक्षक भरतीच्या अनुषंगाने समजून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपलं सर्वांचं कन्फ्युजन होणार नाही. समजा सुरेश जर आहे तर तो 12वी डी-एड झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे तो कुठल्या गटासाठी अप्लाय करून राहिला, 1ली पासून 5वी पर्यंत अप्लाय करून राहिला. तर सुरेशने काय केलेलं असलं पाहिजे माहितीये का, त्याची 12वी ही किमान 50% मार्क्स घेऊन पास झालेला असला पाहिजे आणि डी-एड जे आहे तर त्याने कमीत कमी 45% पास करणं हे आवश्यक आहे. आलं का लक्षामध्ये? त्यावेळेस काय होऊ शकते, सुरेशची निवड 1 ते 5 साठी ओपन कॅटेगरीमध्ये होऊ शकते. आलं लक्षामध्ये? हे खूप सोपं आहे, फारसं कठीण नाहीये. आता जर समजा सुरेश त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्याच दुसऱ्या वर्गाच्या या जागेसाठी जर अप्लाय करत असेल, म्हणजे 6वी ते 8वी साठी, आलं का लक्षामध्ये? तर 6वी ते 8वी साठी जर त्याला अप्लाय करायचं असेल तर त्याच्याकडे 2 क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. एक म्हणजे काय, त्याचं BA अथवा BSc डी-एड होणं अपेक्षित आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस डी-एड होणं आवश्यक आहे, किंवा मग BA BSc किंवा आणखी एखादी पदवी जर त्याच्याकडे असेल आणि सोबतच B.एड असणं हे आवश्यक आहे. तर जर समजा सुरेशची निवड ओपन कॅटेगरीमध्ये व्हायचं असेल तर BA आणि डी-एड, त्याच्यानंतर BA आणि B.एड ह्या दोन्हींसाठी सुद्धा, म्हणजे ग्रॅज्युएशन आणि B.एड शिक्षणशास्त्रामधील पदवी घेत असताना त्याच्याकडे 50% गुण हे अपेक्षित आहेत.
ठीक आहे. म्हणजे 50% जर कमी मार्क्स असतील तर मग त्याची ओपन कॅटेगरीमध्ये जी आहे तर ती निवड होणार नाही. आता हा जो क्रायटेरिया आहे तर तो पुन्हा 11वी-12वी साठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लागू होतो. म्हणजे 9वी ते 12वी पर्यंतच आपण कन्सिडर करूयात ना. आता 9वी ते 12वी साठी कुठलं क्वालिफिकेशन पाहिजे? एकतर BA, BSc, B.Ed पाहिजे. तर याच्याकडे जर समजा हेच क्वालिफिकेशन असेल, 50% BA अथवा BSc ला असतील आणि B.Ed सुद्धा 50% पास असेल, तर त्याला 9वी ते 12वी पर्यंत काय करता येतं? अप्लाय करता येतं. MA ला सुद्धा तेच आहे. MSc ला सुद्धा तोच क्रायटेरिया किती 50% तो पास असला पाहिजे. हा क्रायटेरिया पर्सेंटेजच्या संदर्भामध्ये ओपन कॅटेगरीसाठी लागू होतो. आता आपण दुसरं उदाहरण घेऊयात, तो म्हणजे ओपनसाठी, याच्यासाठी वयासाठी. ठीक आहे. वयाच्या संदर्भाने आपण बघूयात की वय किती असावं लागतं. जर समजा वयाचा आपण क्रायटेरिया बघितला तर 38 वर्ष वय एवढी मर्यादा जी आहे तर ती ओपन कॅटेगरीसाठी घालून दिलेली आहे. ठीक आहे. कुणासाठी? तर पुरुषांसाठी. आणि महिलांसाठी जर आपण बघितलं तर यामध्ये 3 वर्षांचं जे आहे ते सिलेक्शन म्हणजे कन्सेशन हे दिलेलं आहे. म्हणजे किती वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात? तर 41 वर्षापर्यंत. आता सुरेशचं जे वय आहे तर जर समजा 38 वर्षापेक्षा जास्त असेल, ठीक आहे, तर त्याची ओपन कॅटेगरीमध्ये निवड होणार नाही. परंतु समजा सुरेश ऐवजी एखादी भगिनी असेल आमची, ठीक आहे, आपण कुठली एक नीताताई घेऊयात असं उदाहरणासाठी. तर नीताताई ओपन कॅटेगरी म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये आहेत किंवा SC, ST, VJNT किंवा इतर प्रवर्गामध्ये आहेत आणि त्यांनी ओपन कॅटेगरीसाठी जो मार्क्स लागतात त्याचा क्रायटेरिया फुलफिल केलेला आहे. मग त्यांचं वय जर समजा 41 वर्षापेक्षा जास्त असेल, मग त्यांची निवड ही ओपन कॅटेगरीमध्ये होणार नाही. परंतु 41 वर्षापर्यंत जर असेल तर मात्र त्यांची निवड ही त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे आता या ठिकाणी मी तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर समजावून सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे वय आणि दुसरं म्हणजे काय, पदवीला किंवा पूर्ण शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला नेमकी किती पर्सेंटेज पाहिजेत, किती पर्सेंट मार्क पाहिजेत, या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आता तिसरा जो फॅक्टर आहे जो आपण याच्यामध्ये विसरलेलो आहे तो म्हणजे काय, जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 1ली ते 8वी पर्यंत निवड करायची असेल, समजा सुरेशला, तर त्याने TET आणि CTET ही परीक्षा उत्तीर्ण हे अपेक्षित असतं. मग या ठिकाणी असं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन सध्या होत आहे की सर, जर सुरेशला TET किंवा CTET मध्ये मार्क, ठीक आहे, सुरेशला TET आणि CTET या दोन्ही पेपरमध्ये TET किंवा CTET किंवा दोन्ही सुद्धा, ठीक आहे की नाही, जर समजा त्याला मार्क्स हे 32 ते 89 दरम्यान जर असले, है ना, म्हणजे तो पास झाला, ठीक आहे, परंतु तो आरक्षणाच्या धोरणाचा लाभ घेऊन या ठिकाणी पास झालेला आहे, समजा ओबीसी कॅटेगरीमध्ये उदाहरणार्थ, ठीक आहे, ओबीसी ऐवजी तुम्ही कुठलेही प्रवर्ग कन्सिडर करू शकता. तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवा की 82 ते 89 दरम्यान जरी तो परीक्षा ही पास झालेला असेल तरी सुद्धा ही जी परीक्षा आहे ना ही पात्रता परीक्षा आहे, शिक्षक पात्रता परीक्षा आहे. आणि या संदर्भामध्ये कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याने, अभियोग्यताधारकाने ही जी पात्रता परीक्षा आहे ही जर उत्तीर्ण केलेली आहे आणि उत्तीर्ण करताना त्यांना आरक्षण विषयक धोरणाचा वापर केलेला असेल, म्हणजे 82 ते 89 दरम्यान मार्क्स घेऊन तो जर पास झालेला असेल, तर ही फक्त तुम्ही काय सांगितलेली आहे, क्रायटेरिया सांगितलेला आहे, एक अट सांगितलेली आहे की भाऊ तुमच्याकडे TET किंवा CTET पास असणं अपेक्षित आहे. मग हा विद्यार्थी तर पास झालेला नाहीये का? हो, तुम्ही त्याच्या मार्कशीटवरती लिहून दिलं की हो तुम्ही पास आहेत. मग आता ज्या वेळेला तुम्ही टेट घेत आहात तर तुम्ही टेट घेत असताना हे मार्क्स कन्सिडर करू नका की त्याला 82 आहेत की 83 आहेत की 84 आहे. तो फक्त पास आहे की नाही एवढंच बघा. तो जर पास असेल आणि ओबीसी ओपन कॅटेगरीचा मार्क्स आणि वयाची जर मर्यादा त्याने पाळली असेल किंवा तो क्रायटेरिया त्याने पूर्ण केलेला असेल तर त्या ठिकाणी टेटमध्ये तो दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकतो. म्हणजे ओबीसीलाही अप्लाय करू शकतो आणि त्याने ओपनचा क्रायटेरिया जर फुलफिल केलेला असेल तर सुरेशचं त्या ठिकाणी सिलेक्शन हे ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा होऊ शकतं. मला असं वाटतं की अशा पद्धतीने आपण एक छोटंसं सोपंसं उदाहरण घेऊन कशा पद्धतीने एका विद्यार्थ्याची निवड ही ओपन कॅटेगरीमध्ये होऊ शकते. या ठिकाणी तुम्ही कुठलाही प्रवर्ग निवडा, ठीक आहे की नाही, त्यासाठी काही अडचण नाहीये. एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती फक्त EWS आणि ACBC कॅटेगरीसाठी. तर त्यांना जे आहे ते एजचं जे रिलॅक्सेशन आहे ना तर ते दिलं जात नाही कधीही. परंतु इतर कॅटेगरीमधील जे विद्यार्थी असतात ना त्यांना काय केलं जातं की 43 वर्ष वयापर्यंत हे रिलॅक्सेशन हे दिलं जातं. परंतु कधी, ज्या वेळेला ते आरक्षण विषयक धोरणांचा वापर करत असतात किंवा ते आरक्षण विषयक धोरण ते वापरू इच्छितात, त्यांचा ते
उपयोग करू इच्छितात त्याच वेळेला ते नियम हे लागू होतात, अन्यथा ते लागू होत नाहीत. आता या संदर्भानं तुमच्या मनामध्ये काही शंका राहिल्या असतील तर ते कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि आम्ही आमच्या हे ज्यावेळेस एक्सप्लेनेशन करतो तर याच्यामध्ये काही चुका आहेत का, किंवा आमची सांगण्याची शैली आपल्याला बदलून पाहिजे का, किंवा त्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील किंवा तुम्हाला ती चांगली वाटत असेल तर हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून आपल्या अमूल्य प्रतिक्रिया आमच्याकडे कळवण्यासाठी थोडी तसदी नक्की घ्या कमेंट बॉक्समध्ये. माहिती कशी वाटली ते सांगा. खूप खूप धन्यवाद.